गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी गायन भजन सेवा होते त्या ठिकाणी यश, कीर्ती, सन्मान, संपत्ती, शांती, सुख आणि समाधान द्यायला मी बसलेलो आहे. आणि हे दत्त महाराजांचं आश्वासन आहे. संगीत ही जी उपज आहे ही तर ती परमेश्वराची आहेच. आमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी आवर्जून असा उल्लेख करते की आपण सगळ्या ठिकाणी गाण्याच्या, नृत्याच्या कार्यक्रमांना जातो, पण अभिजात शास्त्रीय संगीताच्या मैफिलींसाठी, अभिजात शास्त्रीय संगीताच्या, नृत्याच्या कार्यक्रमांसाठी मात्र फारसं कलाकारांना बोलवलं जात नाही किंवा त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात नाही. खरं पाहता ह्या सगळ्या उपशास्त्रीय, शास्त्रीय गायनातून, वादनातून, नृत्यातून सुद्धा किती सुंदर आविष्कार आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि अर्थातच पुढची प्रस्तुती आहे ती ताल प्रस्तुती आहे. सर्व तालांचा राजा तीन ताल, आणि तीन तालमध्ये जी प्रस्तुती सादर होणार आहे त्याविषयी शीतल अर्थातच स्वतः सांगेल. प्रस्तुत आहे तीन ताल. हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षी इथे दत्त जयंतीच्या निमित्ताने नृत्य प्रस्तुती करण्याचा योग आला आहे. त्यासाठी जोशी कुटुंबीय आणि आपण सगळे उपस्थित ह्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आपण आज पुन्हा एकदा, गेल्या वर्षीचे खूप चेहरे मला पुन्हा एकदा दिसतात. दत्त जयंतीच्या उत्सवा इतकेच तुम्ही आजच्याही कार्यक्रमासाठी आतुर आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून मला आत्ता खरंच दिसतंय. यासाठी मनापासून तुमचे आभार मानते. त्रिदेवता स्तुती पश्चात प्रस्तुत करतोय ताल तीन ताल. जसं आत्ता ज्योत्स्नाने सांगितलं, तालांचा राजा ज्याला म्हटलं जातं. त्रिदेवता स्तुतीबद्दल एक थोडक्यात सांगते. देवता स्तुती जी ही आम्ही आत्ता प्रस्तुत केली ती गुरु पंडिता रोहिणीताई भाटे यांची संपूर्ण रचना आहे. आणि खूप सुंदर पद्धतीने माझ्या गुरु श्रीमती शमाताई भाटे यांनी आम्हाला ती शिकवली आणि आता ते पुढे न्यायचं काम मी मनापासून करते. पुढचा असाच ताल प्रस्तुत करतोय. ताल तीन ताल 16 मात्रा. विलंबितपासून उठाण, ठाट, आमद, परण, तोडे तुकडे, गिनती, काही गतभाव आणि शेवटी तत्कार, कथक नृत्याचं महत्त्वाचं अंग प्रस्तुत करतोय. ताल तीन ताल. तत्पूर्वी आज ज्योत्स्नाने ओळख करून दिली आहे, पण मी पुन्हा एकदा माझ्या संगतकारांची ओळख करून देते. तबल्यावर श्री निषाद चिंचोले, गुरु श्री प्रवीण करकरे यांचे पट्टशिष्य तबला अलंकार आहेत ते. आणि संवादिनीवर श्री मंदार दीक्षित, पंडित प्रमोद दीक्षित सर आणि पंडित तुळशीदास बोरकरजी यांचे शिष्य. मंदार आणि निषाद खूप वर्ष मला साथ करतात. आजच्या नृत्य प्रस्तुतीचा आनंद अधिक आहेत कारण आम्ही आज लाईव्ह परफॉर्म करतोय. कारण कोणत्याही कलाकाराला, नृत्य कलाकारांना लाईव्ह परफॉर्म करताना एक जो वेगळा आनंद असतो, जसं तुम्ही तो आनंद घेणारा त्याच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला मिळतो. रेकॉर्डिंगवर नाचणं खूप ते बजेटच्या दृष्टीने म्हणा किंवा बाकी काही असेल तर ते खूप तांत्रिक होतं, कितीही नाही म्हटलं तरी. हा जो लाईव्हनेस इथे तुम्ही आता अनुभवणार आहात आणि आम्ही अनुभवणार आहोत त्याच्यासाठी मी सुद्धा जास्त खूप उत्सुक आहे. कारण आम्हालाही दुर्दैवाने आता इतके सलग लाईव्ह प्रोग्राम नाही करायला मिळत काही कारणाने. पण आज तो योग तुमच्यामुळे जुळून आलाय. मला जेव्हा कार्यक्रमाची बोलणं झालं यावर्षीचं परत, तेव्हा ज्योत्स्नाने आवर्जून सांगितलं की आपल्याला यावर्षी लाईव्ह कार्यक्रम करायचा आहे. आणि मी तात्काळ होकार दिला कारण आम्ही उत्सुकच असतो कायम लाईव्ह करायला. सो आज, आणि सुदैवाने दोघंही अवेलेबल होते आज. सो त्या दोघांचं मनापासून स्वागत, मंदार आणि निषाद. आणि आमची हक्काची निवेदिका जसं मी नेहमीप्रमाणे सांगते आमच्या कार्यक्रमांमध्ये, ज्योत्स्ना आंबडेकर, तिचंही खूप कौतुक आणि स्वागत. प्रस्तुत करतोय ताल तीन ताल.
माझ्या विद्यार्थिनी देविका राव, ईशा सहस्रबुद्धे आणि वैभव कानेटकर. देविका हिने नालंदा नृत्यकला महाविद्यालयामधनं MA पदवी संपादन केली आहे कथक नृत्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ती पहिली आलेली आहे. ईशाबद्दल सांगायचं म्हणजे ईशा आता विशारद पूर्णची परीक्षा नुकतीच तिने दिलेली आहे आणि तिचा रिझल्ट लागेल आणि मला खात्री आहे की ती विशारद पूर्ण प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तिचं एक महत्त्वाचं क्वालिफिकेशन म्हणजे ती MSc न्यूट्रास्युटिकल्स आहे आणि ती आता MNC मध्ये जॉब करते आणि जॉब करता करता हे पॅशन ती छान तिचं पुढे नेते, याचं मला खूप कौतुक आहे. आणि वैभव कानेटकर गीतकार आहे, आपण त्याचे चॅनल फॉलो करता सगळेजण आणि खूप सुंदर लिहितो. आणि हे तिघंजणं म्हणजे माझे खूप जवळचे, आमचे इथे असतो तेव्हा टीचर स्टुडंट्स असतो, पण गुरु सोडल्यानंतर आम्ही खूप चांगले मित्रमैत्रिणी आहोत. खूप मी त्यांना मोठी ताई आहे, मी त्यांची सगळे सुखदुःख आम्ही शेअर करतो एकमेकांबरोबर. खूप बॉन्डिंग आहे आमचं आणि ते असंच राहू दे ही देवाकडे प्रार्थना. एकच गोष्ट मी आज फक्त सांगेन, ईशाची आजी आज सकाळी गेली, दुःखद निधन झालं तिच्या आजीचं. आणि मी तिला विचारलं सकाळी बसमध्ये की तुला ईशा परत जायचं आहे का, तर ती म्हणे नाही ताई, मला नाही जायचं आहे, आपण कार्यक्रम करूया. तर ईशा आजी बघती आपला कार्यक्रम आणि आज हा कार्यक्रम आजीला समर्पित करूया. प्रस्तुत करतोय ताल 3 ताल.
ता थे ई ता धिन धिन थ थ धिन धिन थ थ तिन तिन ता आ थे ई ता थे ई ता थे ई ता धिन धिन थ थ धिन ता ता थे ई ता धिन ता ता थे ई ता ता थे ई ता ता थे ता धिन ता ता थे ई ता 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 थे ता 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 थे ई ता ता थे ई ता 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 धा थे ई ता थे ई ता थे ई ता थे ता थे ता थे ई ता थे ई ता थे ई ता थे ता थे ता थे ई ता थे ई ता थे ई ता थे ता थे ता धिन धिन थ थ धिन धिन थ आ ता थे 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 ता थे 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 ता थे थे ता धिन थ थ धिन धिन थ थ तिन आमद आमद म्हणजे ही नृत्याची पहिली बंदिश असते. आमद हा एक फारसी शब्द आहे ज्याच्यामध्ये ता थे तत एवढेच बोल असतात. धिन प्रस्तुत करतोय हा जो आमद तो आहे पंडिता गुरु रोहिणीताई भाटे यांनी रचलेला. ए धा चौदा थ थ ता थे तत आ थे तत थे 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 ई तत 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 थे 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 ई तत 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 थे 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 ता धिन थ थ धिन धिन थ थ मी म्हणजे तुम्ही एवढे मंत्रमुग्ध झालात की टाळी वाजवण्याचा विसरता असं मी गृहीत धरते. धिन थ थ तिन तिन ता ता धिन धिन ता थे तत आ थे तत ता थे तत आ थे तत थे 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 तत तत थे तत तत थे तत तत थे 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 तत तत थे तत तत थे तत तत थे 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 तत तत थे तत तत थे तत तत थे थे आ एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ 10. थँक्यू. धिन थ थ तिन अजून एक साथे तच्ची भाषा चौ धिन धिन थ थ धिन धिन थ थ तिन तिन ता ता धिन थ थ ता थे तत आ थे तत ता थे तत आ थे तत थे थे ई ता थे थे ई ता थे तो ता थे आ ता था ता थे धिन धिन थ थ धिन धिन थ ता थे तत ता थे आ ता
एवढेच आहेत, पण केवढी व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच बघू शकता. दिशा आहेत वेगवेगळ्या, मुवमेंट्स वेगवेगळ्या आहेत, बोल वेगवेगळे आहेत. धा तिन तिन ता ता झिन. पुन्हा एकदा शेवटचा ताथे तर ता आ थे ई तत आ थे ई तत थे थे ता थे दिग दिग थे 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 ता थे दिग दिग थे ता थे ता थे तत तत ता थे 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 दिग दिग थे ता थे तत तत ता थे थे दिग दिग थे ता थे तत तत ता थे दिग दिग थे. तिश्र जाती म्हणजे एका मात्रेत 3 शब्द, 3 अक्षर तुमच्यासाठी सोप्या भाषेत. चतुश्र म्हणजे 4.
एक पुन्हा एकदा रोहितांची रचना त्रक थिन थिन धा. गुरूंचं नाव सांगते याच्या कारण आमच्या गुरु कायम आम्हाला इन्सिस्ट करतात. जे गुरु मोठ्या गुरूंकडनं चालत आलेलं आम्ही आता पुढे नेतोय तर ते त्यांचं नाव घेणं खूप गरजेचं असतं. धा धातक थुंगा अशी एक रचना त्रक थिन थ त क थुंगा थ गे दी गे ता थ थिन ता थ ता केड थ त का थुंगा त किट त का ति टिक ता गे ती गे त थ त किट त का ति टिक ता गे ती गे त थ त किट त का ति टिक ता गे ती गे त थ. गुरु पंडित सुरेशदादा तळवलकर यांची एक रचना थिन धा धा थिन करू. एक परमेलू. परमेलू म्हणजे ज्याच्यामध्ये तात हे तात हे जे आता नृत्याचे बोल आम्ही करत होतो ते बोल नसून पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, ढगांचा गडगडाट असे वेगळे जे आवाज असतात त्याला परमेलू ही परिभाषा आहे नृत्यामध्ये. असंच एक परमेलू सादर करतोय. त्रक थिन थिन धा धा थिन थिन धा धा थिन थिन धा थिन थिन ता त्रक थिन तत तत ता जे गण गण थो थवां तक थु तक ददि गण थे तक थुन तक ददि गण थे तक थुन तक ददि गण तक ताज गण जिजिक थो थवां तक थुन तक ददि गण थे तक थुन तक ददि गण थे तक थुन तक ददि गण थे. धा थिन थिन धा थिन थिन ता त्रक थिन थिन धा धा थिन थिन. धा धा थिन. आता पुन्हा एकदा केवळ ता आणि थे या दोनच अक्षरांपासून बनलेली बंदिश. थिन थिन धा धा थिन थिन ता त्रक थिन ता थे ता त्रक थिन थिन ता थे ता 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 थे ता ता थे या थे ता ता थे ता थे ता थे ता ता थे या थे. थिन धा धा थिन थिन ता त्रक थिन ता थे ता 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 थे ता ता थे या थे ता ता थे ता थे ता थे ता 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 थे ता ता थे या थे ता ता थे ता थे ता थे ता 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 थे ता ता थे या थे ता ता थे ता थे.
जोड अजूनही. चक्रतार त्रक थिन ता थे ता 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 थे ता ता थे या थे ता ता थे ता थे ता ता थे ता थे ता ता थे ता थे 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 ता थे ता 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 थे ता ता थे या थे ता ता थे ता थे ता ता थे ता थे ता ता थे ता थे 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 ता थे ता 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 थे ता ता थे या थे ता ता थे ता थे ता ता थे ता थे ता ता थे ता थे थे. गिनती म्हणजे नंबर्स, अंक. धा धिन धिन धा धा तिन धा धिन धिन धा धा. 8 तिन ता त्रक थिन झाला झाला झाला. माझ्यावर मी पाडलं त्याला तर. झाला सुरू. आता हलवत नाही. धा धिन धिन धा धा धिन आला आला. त्रक धिन धिन धा धा धिन धिन धा. खूप इंटरेस्टिंग आहेत या पुढच्या चारही गिन. धिन धा धा तिन तिन ता. एक 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 दोन 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 तीन दोन था एक 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 दोन 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 तीन दोन था एक 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 दोन दोन दोन